प्रचंड वृक्ष, त्यांना लपेटलेल्या जंगली वेली, पक्ष्यांची घरटी, मधाची पोळी, कोळ्यांची जाळी, घराकडे परतणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट, किड्यांची लगबग, खारींचं उंडारण, चुकार गायींचे रवंथ, पाण्याची अवखळ ओहळ, कसलेसे रानवट मादक गंध. कसं मोकळं मोकळं वाटतं नाही? महानगरीच्या धकाधकीत हे सगळं कुठे वाटेला यायला? इथे इंजेक्शनच्या सुया नाहीत, आयोडीनचे बोळे नाहीत, थर्मामीटरचा पारा नाही की बावरून लांबट झालेले पेशंटचे चेहरे नाही. काय मुंबई सोडून इकडेच कायमचा मुक्काम करतोस की काय? खरंच राहिलो असतो ग इथे, पण तुला ती शाळेतली मराठीच्या पुस्तकातली कविता आठवते? कुठली? ती कवी म्हणतो की माझ्या गावी सगळं असं आहे, नदीवरचं डुंबणं आहे, चांदण्यातलं भटकळं आहे. मग पण शेवटी असंही काहीसं म्हणतो की आता मात्र ह्या खुराड्यातला विजेचा दिवाच बरा वाटतो आणि शॉवर खालची आंघोळच आम्हाला प्यारी वाटते. कुठली ग ती कविता? जाऊ दे, तुझं मराठी कच्चच होत, तुझी फक्त गणिताच दादागिरी. तू मोठी मराठी मायमाऊली होती ना, मग तू सांग ना. अरे बासी मर्डेकरांची कविता. कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, नाही पाण्यात डुंबलो. हा, खुल्या चांदण्यांची ओढ आहे माझी ही जुनीच, आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच. हा, तीच. तर मी काय म्हणत होतो की आता आपली तशी अवस्था झालीये. या मोकळ्या ढाकळ्या निसर्गाला कवेत घेण्या एवढी ताकदही आमच्यात उरली नाहीये. हल्ली आम्ही आउटिंगला जातो, पण भटकंती कमी आणि हॉटेलिंगच जास्त होतं. आणि मग साईट सीनच्या नावाखाली एसी गाडीत बसून मोबाईलने सेल्फी काढत सगळ्या स्पॉटवरनं धिंड काढतो. त्यावेळेसारखं पायी भटकायची सवय हल्ली राहिलीच आहे कुठं. आपण काय उन्हाळायचो नाही? काहीतरी निमित्त असायची. आज काय म्हसोबाची जत्रा, उद्या काय जाखायची पालखी, परवा काय प्रभात फेरी, मग काय शाळेची ट्रीप. 7वी पर्यंत तर नुसती धमालच होती. सकाळची शाळा असायची, दुपारचं जेवण होऊन हातावर पाणी पडलं की आईतली सगळी पोरं मुरलीधराच्या देवळात जमायची. दिवस कलेपर्यंत नुसता धुडगूस असायचा. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात लगोऱ्यांचा खेळ असा रंगायचा. पण आता उन्हात जायच्या नुसत्या कल्पनेनच गरगरतोय. तुझा मुक्काम कायम आमच्या आळीतच असायचा. हो, मेहरबानी नव्हे, लगोऱ्या फोडण्यासाठी शार्प शूटर म्हणून पार्सल करायची मला तुझ्या आळीतली पोरं. तुम्हा पोरीच्या अंगाची नुसती लाही व्हायची. नुसती मुलींची नव्हे, एका मुलाची पण व्हायची. मुलाची? कोण ग? आठव? अरे हा, माय गॉड, रिटायर्ड डेप्युटी कलेक्टरांचे नातू शरदराव लेले. त्याची आठवण झाली की अजूनही हसून मुरकुंडी वळते माझी. कुठे असतो ग तो हल्ली? कुणास ठाऊक? काय वेंधळ प्रकरण होतं नाही? पांढऱ्या पालीसारखं शरीर, कावळ्यासारखी नजर, नाकावरून खाली घसरणारा चष्मा आणि कमरेतून खाली सरकणारी खाकी चड्डी, नाकात शेमडाचा मोती आणि चेहऱ्यावर ब्रह्मदेवाचा बाप असल्यासारखी मिजाज. कायम सांगे वडिलांची कीर्ती. माझे आजोबा ब्रिटिश आमदानीत कलेक्टर होते, त्यांनी येऊ केलं आणि त्यांनी तेऊ केलं. अंगात काळीची धमक नाही. निबडाया कोण? साधा होता बिचारा. हो, साधा महाउच्चापत्या होता. मी तुमच्या आळीत येऊ नये म्हणून आकाश पाताळ एक केलं होतं बेट्यानं.
एकदा आठवत माझ्या वतीने तुझी तक्रार घेऊन तो थेट माझ्या आईकडे गेला होता. काकू कसल्या सट्टेखोर. त्यांनी त्याला तोंडावरच सांगितलं, शरद्या, अरे जावाई आहे तो माझा, त्रास देणारच. पुढे 6 महिने बोलत नव्हता तो माझ्याशी. नुसता व्याकुळ नजरेने बघायचा. कपाळ. एकतर तो भोकणा, त्यात सोडा वॉटरच्या काचांचा त्याचा तो जाड चष्मा. कसली आले व्यापूळ नजर आणि कसलं काय. नाही रे, प्रकरण वेंधळ होतं पण सेंटिमेंटल होतं. काल जेवताना सहज विषय निघाला होता. काका सांगत होते कसा बसा तो मॅट्रिक झाला. मग त्याच्या वडिलांनी खूप खटपट करून वशिले लावून त्याला तालुक्याच्या कॉलेजला घातलं. तिथे काय दिवे लावले त्यानं? तिथे त्याचा देवदास झाला. कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पागल होऊन झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या म्हणे त्याने. शरद्या, आणि प्रेमात पागल. डेअरिंग आहे. त्यात कसलं आले डेअरिंग? तुला नाही कळायचं. अरे कमाल आहे. तुम्हा बायकांचं मला हे कळत नाही. तुम्हाला तुमच्यासाठी मरणारा पुरुष हवा असतो. तुमच्यासाठी जगणारा आणि तुम्हाला जगवणारा पुरुष म्हणजे अगदीच अरसिक. छे, पक्क्या स्वार्थी असता तुम्ही बायका. अरे असं कसं म्हणतोस? मग काय म्हणू सांग ना. हा, शरद्या प्रेमात पागल होऊन अख्खी बिल्डिंग चढला असता. त्या पोरीच्या घरच्यांशी 2 हात करून त्याने तिला पळवून नेलं असतं. स्वतःच्या जबाबदारीवर आयुष्यभर सांभाळलं असतं तर मला त्याचं जास्त कौतुक वाटलं असतं. शरद्या प्रेमात पागल झाला आणि त्याने झोपेच्या गोळ्यांची अख्खी बाटली घशात रिकामी केली. झालं, तुमच्या दृष्टीनं तो हिरो झाला. सिडो रोमॅन्टिसिझम. जगायची धमक नाही, मरायची मर्दुमकी. शेवटी लक्षात ठेव वसू, दुनियेच्या बाजारात ज्याचं नाणं खणखणीत वाजतं ना, ते खरे पुरुष. बाकी सगळे शरदलेले. बाकी काही असो, गुणी पोरग होत. गुणी पोरग. असले गुण काय साठायचे? अगं शरद गुणी होता म्हणजे काय? वेड वाकडं वागायची त्याच्यात ताकदच नव्हती. तो नाईलाजाने सद्गुणी होता. संधी मिळाली असती आणि अंगात धमक असती तर त्याने कुठलेच गुण उधळायचे शिल्लक ठेवले नसते. बघा बघा बघा, एका माणसाच्या शरदच्या आठवणीने कसा तिळपापड झालाय तो. कुणाचा तिळपापड व्हायची गरजच काय ग? हा, माझ्या खिसगणतीतही नव्हतं ते ध्यान. किती चिडतोस रे. मी उगीच कौतुक करत होते त्याचं. चल निघूया, दिवी लागण्याची वेळ झाली. ओटीवरच्या झोपाळ्यावर बसून काकू वाट बघत असेल माझी. लहानपणापासून माझ्यावर फार माया तिची. तुमचा वाडा अजून तसाच आहे का ग? काही बदल नाही. मागची पडवी मध्यंतरी पडली होती, ती तेवढी नवीन बांधलेली. तो नक्षी काम केलेला भव्य लाकडी दरवाजा, ती ओटी, तो प्रशस्त झोपाळा, अण्णांनी मन लावून सजवलेलं देवघर, काकूंची लगबग पाहणार सुरगण स्वयंपाकघर, तिथल्या त्या मातीच्या चुलीतल्या निखाऱ्यांची ऊब, चुलीत भाजलेल्या भाकऱ्यांचा खरबूस वास, सगळं सगळं अगदी ताजं आहे माझ्या मनात. अगदी काल परवा पाहिल्यासारखं. घरी येतोस? नको. का? आता कोण आहे तिथं माझ्या ओळखीचं? आताच तर म्हणालास सगळं घर ओळखीचं आहे म्हणून. तरी पण शिवाय मी आहे, धाकटे चुलत भाऊ पण तुला ओळखतातच की. गंपू सदा. हो, पण अरे संध्याकाळी एवढी गंमत येते म्हणून सांगू. भावांची मुलं, त्यांची मित्रमंडळी सगळी परवाच्या म्हणायला झोपाळ्यावर गोळा होता. पाखरांनी लगडलेल्या मोठ्या वृक्षासारखा दिसतोय झोपाळा. डोळे भरून बघत राहते मी. दिना, असं वाटतं की ते चित्र आहे तसं आहे. 4 दशकांचा काळ त्या अजोड चित्रात काहीही बदल करू शकलेला नाहीये. अड्डांची धुरी करायची धावपळ, काकूंची भाकऱ्या भाजता भाजता चाललेली दटावणी
पोरांची मोक्याची जागा पटकवण्यासाठी चाललेली गडबड. माई सुमी गंपू सदा तू मी. घडा घडा बरोजा म्हणायचं. मग पाढे औटकी दिडकी. अण्णा घरात कुठेही असले तरी त्यांचे कान मात्र ओटीवर असायचे. एखादं पोरग चुकलं की त्याची खैर नाही. रागाच्या भरात पोरग आपला आहे का दुसऱ्याचं पाहणे नाही. आई बिचारी घाबरून जायची, दारा आणून बोलत राहायची, जाऊ दे हो, येईल सावकाश, दुसऱ्याच्या मुलाला कशाला हात लावता. पण रागावण्यात भेदाभेद नाही, तसा मायेतही हात आकडता नाही. जेवढं कौतुक तुझं तेवढंच माझं. सगळं बिनचूक म्हणणाऱ्याला 4 बदाम मोजून काढून देणार. आता आम्ही पोरांना ड्रायफ्रुट्सच्या पेट्याच्या पेट्या आणून देतो, पण त्यांना त्या 4 बदामाची सर येणार नाही. आता औटकीही येत नाही आणि बदामाच्या खाऊचीचं अप्रूपही नाही. अभ्यास झाला की भेंड्या. हा, त्यात मात्र दोघं उत्साहाने सामील व्हायची. नुसती सामील नव्हे, फसवाफसवी करण्यात अगदी आघाडीवर. आपल्याला सोयीचं पडेल तिथून गाणं सुरू करण्यात आईचा हात कोणी धरणार नाही. आधी व्हिडिओ पाडण्यावरनच हाणामारी. माईंकडे गाण्याचा स्टॉक मोठा, म्हणून मग तिला माझ्या टीम मध्ये घ्यायची माझी घाई. आणि ती तुमच्यात असेल तर तुमचा विजय निश्चित, म्हणून आईला आमच्याकडे खेचायची आमची गडबड गाई. टीम पाडून झाल्या की अण्णा दणदणीत सुरुवात करणार. एक टीम झोपाळ्यावर, दुसरी खाली बैठकीवर. कुणाकडे गाण्यांची पुस्तकं, कुणाकडे चोपड्या. शिवाय किमतीला लिंबू टिंबू मंडळी असायचीच, इकडनं तिकडनं गाणी मारून आणणारी. अख्खा वाडा भेंड्या ऐकायला ओटीवर गोळा व्हायचा. एखादं गाणं चांगलं मिळालं की आई ते पूर्त गाऊन घ्यायची. अति उत्साही श्रोतांचा आग्रह असायचा. आमचा मात्र इकडे तिळपापड व्हायचा. म क ह संपून स वर गाडी वारंवार रडायला लागली की भेंड्यांचा उत्तर रंग सुरू व्हायचा. मग फसवा फसवी, आरोप प्रत्यारोप, मारा माऱ्या, धपाटे, रडा रड. अगदीच काही सुचलं नाही की अण्णा थेट मनाच्या श्लोकांवर यायची. खणखणीत आवाजात अण्णांनी श्लोक म्हटला की सारा श्रोतृ समुदाय एक मुखाने गरजायचा, जय जय रघुवीर समर्थ. भेटीची दुसरी संध्याकाळ. निरोपाचा प्रसंग. साकारायलाच हवा, पर्यायच नाही. थोडा लांबवता नाही येणार. जेवढा चटकन संपवता येईल तेवढी गंमत मोठी, चुटपुट जास्त. तेव्हाही हाच विचार केला होतास. तेव्हा एवढी समजच कुठे होती. 10-12 वर्षांचे तर होतो आपण. तुझ्या बाबांची बदली झाली होती कुठल्या तरी मोठ्या शहराच्या गावी. मला बदल्यांची सवयच होती. मोठ्या शहरात जायला मिळणार म्हणून खुशी झाला होतास. खोटं कशाला बोलू, होतोच मी खुशी. पण होणाऱ्या विरहाची वेदना ही काही खोटी नव्हती. आज निरोप घ्यायचा ठाऊक असूनही गेले 2 दिवस आपण कसे मजेत घालवले. त्यावेळी मात्र शेवटचे 8 दिवस आपण अगदी चिडीचूप झालो होतो. माझ्या घरात त्यांचं बदलीच्या धाली तिकडे लक्षच नव्हतं. तुझ्याकडे मात्र साऱ्यांच्या ध्यानात आलं होतं. तुझी आई तुझ्या बाबांना सांगत असताना माझ्या कानावर पडलं देखील होतं. जावई बापू निघाले म्हणून तुमची चिमखडी गप्प गप्प आहे हो. तो स्नेहच तसा होता, अजाण वयातला. नाही म्हटलं तरी 3-4 वर्ष आम्ही या गावात होतो. सोडताना सगळ्यांच्या जीवावर आलं होतं. 8 दिवसांच्या त्या अबोल्याची घुसमट फुटावी म्हणून मी जायच्या आदल्या दिवशी तुला आग्रह धरला होता, म्हसोबाच्या जत्रेला जायचा. म्हटलं बोलता येईल, गळ्यात गळे घालून रडता येईल. आता हसायला येतं. त्यावेळी मात्र रडून रडून डोळे सुजले होते माझे. तू जत्रेला जायची कल्पना काढलीस त्यावेळी खरं तर भलतं अवसान आलं होतं माझ्या अंगात.
जत्रेतूनच परस्पर पळायचे मनसुबे आखत होते मी. मग बिनसलं कुठं? अचानक माझ्या परकरी वयाची जाणीव झाली. शांतपणे दुनियेचा व्यवहार समजून सांगणारा तुझा पोक्त चेहरा नजरेसमोर आला. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मी पळून जायला घाबरलो असतो म्हणून? वसू, हे 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 बरोबर नाही. हा, राहू दे, आता भांडणं नको. मी तुला कधीच दोष दिलेला नाहीये, कारण तू होतासच तसा, वयापेक्षा जास्त समज दाखवणारा. जत्रेचा बेत मीच बारगळवला. तुम्ही जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी तुझ्या घरीच तुला निरोप द्यायचं ठरवलं मी. तुला दूर जाताना बघत हात हलवत राहणं शक्यच होणार नव्हतं मला. शेवटच्या भेटीचा तपशीलही तूच ठरवला होतास. आम्ही राहत होतो त्या भावे मास्तरांच्या वाड्यामागील फणसाखाली भरपूर गप्पा, आणि निरोप घेताना मला ऑर्किडचं फूल. बघ, अगदी तशीच हसली. हे तुमचं ऑर्किडचं फूल प्रकरण आम्हा मुलांना कधी समजलंच नाही. तुम्ही मुली एखाद्या मुलाला बिनदिक्कत विचारायच्यात, ऑर्किडचं फूल हवं का म्हणून. आणि ते पोरग वेंदळेपणाने हो म्हणालं की आम्ही खो खो हसायचो. दाभाड्यांच्या किस्साने मात्र एके दिवशी माझ्या कानात सांगितलं होतं की हे काहीतरी चावट प्रकरण आहे म्हणून. मी मात्र त्या संध्याकाळी तुला खरंच ऑर्किडचं फूल देणार होते. हो, निदान ज्या गांभीर्याने ते तू मला सांगितलंस त्यावरून तरी त्याला मला तसं जाणवलं. मी अगदी जय्यत तयारीत होतो. मीही तुला एक छोटीशी भेट देणार होतो. एक देखणं निसर्ग चित्र, मी जीवापाड जपलेलं, कोणाच्या नजरेसही न पडू दिलेलं. मी त्याची आख्यायिका नुसते ऐकून होते. बदली होईपर्यंत तू ते मलाही कधी दाखवलं नव्हतंस. पण शेवटी तुलाच तर देणार होतो. आपल्याला जास्त प्रिय काय याचा एकदा तरी तू पक्का निर्णय घेतला होतास. शाळा सुटल्यापासून तुझी वाट बघून बघून मी कंटाळून गेलो होतो. खर तर वेळ काही फार गेला नव्हता, पण मी उगीच कासावीस होत होतो. आणि मी वाड्यामागच्या फणसाखाली येऊन उभी राहिले. काही क्षण वाट बघणे मला असंही वाटत होते. ओळखीची शीळ ऐकून मी धावलो. फडणीसांच्या जगूकडे अभ्यासाला जातो म्हणून थाप ठोकत. करकरीत तिन्ही सांजा आणि तो निरागस व्याकुळ जीव. परत एकदा घुसमटलेली शांतता. आधीच्या 8 दिवसांसारखी ही वेळही जाऊ नये म्हणून मग मी अखंड बोलत राहिलो. काय बोललो ते आता आठवत नाही, पण अभ्यास कर, तब्येतीची काळजी घे, खूप शिक, आई वडिलांना त्रास देऊ नको, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, असं बरंच काहीतरी बोलत होतो. मी तशीच अबोल निर्जीव उभी होते. तुला बोलत करण्यासाठी मी एकमेकांना द्यायच्या भेटवस्तूंचा विषय काढला. ऑर्किडचं फूल. नाहीतरी तुला बघितल्यापासून माझी नजर तुझ्या बंद मुठी, कमरशी खोचलेला तुझा परकर ह्याचाच वेध घेत होती. कसं असेल ते फूल? तू ते कुठे लपून आणलं असशील? मी तुला त्या चित्राची आठवण करून दिली. आणि मी गडबडलोच. घाई गर्दीत मी चित्र आणायलाच विसरलो होतो. आणि मग लक्षात आलं की भाऊंनी ते माळ्यावरच्या माझ्या ट्रंकेत आदल्या दिवशीच भरून टाकलं होतं. आपण लपत छपत वाड्यात शिरलो. अरुंद काळोख्या जिन्यातून माळ्यावर जाऊ लागलो. वर अचानक कोणाची तरी पावलं वाजली. मी तुझा हात घट्ट पकडला. जिन्यातच तुझ्या मागे उभी राहिले, श्वास रोखून चाहूल घेत. पावलांचा आवाज बंद झाला. सुटकेचा निश्वास सोडून आपण एकमेकांकडे पाहिलं. पण आता एक नवीनच भीती छातीत गोळा होऊ लागली. श्वास वेगाने होऊ लागला. तुझे लोभस डोळे, गोरे हात, लाळी गळा. तुझे डोळे वेड्यासारखे टक लावत होते. ओठ थरथरत होते. माझी छाती धडधडत होती. पायात गोळे आले होते. माझ्या तळहातांना घाम सुटला होता.
पायात कापरं भरलं होतं. भीतीने घेरलं होतं नुसतं. पण हुरहुर वाटत होती. सगळं हवा हवास वाटत होतं. तू आवेगाने आतुरतेने उभी होतीस. जिन्यातला तो अंधार, तुझे वेडे डोळे, राट भुवया, छातीची धडधड, तळहाताचा घाम, उन्मादाचा अपूर्व क्षण. सारं स्वर्गीय होत, शक्य होत. पण धीरच होईना. दडपण दूर होईना, अवसान आणता येईना. माळ्यावर परत पावलं वाजली. आपण दचकून वाड्यापुढच्या अंगणात धावलो. कंदिलांच्या लामण दिव्यांच्या प्रकाशातही लज्जेनं भीतीनं काळवंडून गेलो. ऑर्किडचं फूल आणि निसर्ग चित्र आपापल्या मालकांपाशीच राहिले. उन्मादाचा तो अपूर्व क्षण. पण तो तसाच वीरला, दवडला गेला. आणि मग लग्न होऊन संसाराची कंटाळवाणी कटकट सुरू झाली. तो गहिरा क्षण पकडता आला असता तर काय झालं असतं? काय झालं नसतं. दिना, ते बघ तिकडं ऑर्किडचं फूल. ऑर्किडचं फूल? कुठे? ते रे समोर, थोडं डाव्या बाजूला. कुठे? मला कसं दिसत नाही? ते पांढरं? ते नव्हे रे, त्याच्या बाजूला करवंदीच्या जाळीवर. त्यानं त्याची हलवटी हळुवारपणे तिच्या खांद्यावर घासली. ते वर वाऱ्यावर डोलते ते? ती आनंदून गेली. हा तेच. तो स्पर्श तेच? निरागस आनंदाने हो, तिच्या नजरेचा वेध घेत नक्की तेच? ती त्याच्याकडे बघते. म्हणजे त्या स्पर्शाची जाणीव होते. दिना, वसू? बघता बघता दोघही एकमेकांमध्ये मिसळून गेली. असं कसं झालं? केव्हा चुकलं? कसं चुकलं? अपूर्व, अद्भुत असं काहीच जाणवलं नाही. ना प्रेमाचा आवेग होता, ना पापाचा चटकाही. जिन्यातली ती ओढ, ती धडधड कुठे गेली? तसा उन्माद परत कधीच अनुभवता येणार नाही. निदान त्या उन्मादाची आठवण तरी तेव्हाच धीर करायला हवा होता, जेव्हा सारच अनोळखी, अद्भुत होत. स्वैर आयुष्यात एकच मधुर मानाची ठेव होती, ती ही की आपल्यावर नितांत विश्वास ठेवणाऱ्या, लोभ लावणाऱ्या बालमैत्रिणीशी आपण सरळ वागणूक ठेवली. कदाचित त्यावेळी धीर केला असता तर सुख स्मृतींचा केवढा मोठा साठा आजवर साठला असता. त्यावेळी मोहाच्या पायरीवर न कळत का होईना आपल्या हातून पाप घडलं नाही. तेव्हा धीर केला असता तर कंटाळवाण्या निर्जीव आयुष्यात केवढं थरथर गुपित लपवता आलं असतं. आणि मग त्यामुळे निर्माण झालेल्या जाणीवेवर आजच्या कृतीने कळस चढला असता. जाणीव नव्हती, पण तो क्षण आपल्याला न कळत सुख देत होता, एक स्थैर्य आणीत होता. तेव्हा ती आतुरता ओसरू दिली, म्हणून आज मात्र हा निर्लज्जपणा ठरला. सहज सापडलेलं ते श्रेय आज हरपलं. अंधाऱ्या एकांतात
अर्धवट भावनेने ते दिव्य करायला हवं होतं. त्यावेळी ते केलं नाही. आता उघड्या जगात कसंही वागलं तरी काय उपयोग. आज ओढ वाटत नव्हती, आतुरता आवश्यकताही वाटत नव्हती. तेव्हा संधी सोडली नि सुख संपलं. निव्वळ मागची चूक सुधारायची ही खुळी कल्पना उरात बाळगून आपण ती एकुलती एक अनामिक थरथरती थोर भावना उष्टावून टाकली. उगाचच आयुष्याच्या संध्याकाळी आपलं ऑर्किडचं फूल कोमेजून गेलं सख्या. आपलं ऑर्किडचं फूल कोमेजून गेलं. दोघही थकल्या पावलाने विरुद्ध दिशेने निघून गेली.